नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी क्रॅक करायची असेल तर या 3 गोष्टी आवर्जून करणं आवश्यक आहे. एक म्हणजे तुम्ही अभ्यास तर करावाच लागणार आहे. अभ्यासामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागणारच आहे. थोडाफार अभ्यास कमी पडला तरी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका कुठे होतात. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर वेळ पुरत नाही किंवा तुम्ही खूप अभ्यासामध्ये गॅप असतो किंवा परीक्षा पेपर देण्याचा खूप मोठा गॅप असतो. त्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांचं काय होतं, परीक्षेला वेळ मॅनेज होत नाही. त्यावेळेस काय करणं आवश्यक आहे ते सांगतो. तिसरा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची बैठक व्यवस्था 2.5 तासाची असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या बैठकीमध्ये तुम्ही पेपर ती सिच्युएशन आत्ताच निर्माण करून पेपरची तुम्ही अभ्यास करणं आतापासून गरजेचं आहे. राहिले दिवस 40, या 40 दिवसात हे आवर्जून करा. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट पेपर सोडवायचे आहे. मागचे पेपर आता बंद झाले. मागच्या पेपरवर तुम्ही काम करू नका. आता संभाव्य पेपरवर काम करा. संभाव्य पेपरमध्ये काय करायचं? बाजारात जायचं. आमच्यासारखे लोक टेस्ट पेपर घेतात. आपली पण टेस्ट सिरीज आहे. तुम्ही टेस्ट पेपर घेऊ शकता. तर टेस्ट पेपर घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. टेस्ट पेपर घेतल्यानंतर त्याची पीडीएफ झेरॉक्स सेंटरवर जाऊन त्याची पीडीएफ ची काय करायची, प्रिंट काढायची. OMR सीट वेबसाईटला मिळते. OMR सीट डाउनलोड करायची आणि पेपर टाइम लावून सोडवायचा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेपरमध्ये थोडेफार कमी मार्क येतील. दुसऱ्या पेपरमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल, तुमचे मार्क जास्त यायला लागतील. तिसऱ्या पेपरमध्ये तुम्ही पास झालेला असाल हे निश्चितपणे सांगतो. आणि त्या लेवलची आपण काठिण्य पातळी ठेवूनच पेपर काढलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ते पेपर पाहिजे त्यांनी मला या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे. या 3 गोष्टी तुम्हाला आतापासून या 40 दिवसात करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं वेळेचं मॅनेजमेंट, दुसरं म्हणजे तुमचा अभ्यास, जो काही अभ्यास आहे तो परीक्षाभिमुख असला पाहिजे, आणि तिसरं म्हणजे पेपर टाइम लावून सोडवणं अपेक्षित आहे. तरच येणारी आगामी परीक्षा 100% आपण पास होऊ शकणार आहोत. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.